पूर्वी आपण एकट्या होतो तेव्हा यांच्या प्रत्येक गोष्टीला घाबरायचो, पण आता आपण एकत्र आहोत. आता कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. तुला खरं सांगू राधिका, तू माझ्या लाईफमध्ये आली आहेस ना, म्हणून माझा एवढा कॉन्फिडन्स वाढलाय. तर मला वाटतं मी आधीचीच बावळट शनाया राहिले असते. तू खरं तर आधीच बदलली असतीस, पण यापूर्वी तू कधी मैत्रीचा हात पुढे केला नाहीस. आपली आधीच मैत्री झाली असती ना, तर ही आत्ताची शनाया खूप आधीच दिसली असती. ऍक्च्युली मला ना जरा ट्रस्ट इश्यूज आहेत. म्हणजे असं नाही की मला कधी फ्रेंड्स नव्हते, मला खूप फ्रेंड्स होते. कॉलेजमध्ये असताना तर मी सतत फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये असायचे. पण नंतर नंतर कळलं की ते फक्त नावापुरतेच फ्रेंड्स आहे. म्हणजे मी मॉडर्न कपडे घालायचे, असं एंटरटेनिंग बोलायचे, म्हणून त्यांना मी सोबत हवी असायचे. असं कधी कोणासमोर ओपन अप व्हावं असं नाही वाटलं, आणि त्यांनी पण कधी एफर्ट्स नाही घेतले मला ॲज अ ह्युमन बिंग जाणून घ्यायचे. सो मग त्यानंतर असा कोणावर विश्वास टाकलाच नाही कधी. ऍक्च्युली खूप वर्षांनी तूच माझ्या आयुष्यातली अशी पहिली व्यक्ती आहेस की जिच्यासमोर मी अशी ट्रान्सपरंटली ओपन अप होते, आणि त्यामुळेच तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस आता. थँक्यू. तुझी बेस्ट फ्रेंड तू मला मानतेस ना म्हणून. ऑल्सो आता आपण एवढे कम्फर्टेबल झालोच आहोत, तर आणखीन एक गोष्ट सांगू का? सांग ना. रागवणार नाहीस ना? नाही रागवणार. आज मी स्पीचमध्ये पॉझिटिव्हली बोलले तुझ्याबद्दल, पण मी ना आधी खूप निगेटिव्ह विचार केला तुझ्याबद्दल. म्हणजे तुझी प्रोग्रेस झालेली बघितली ना की मला खूप त्रास व्हायचा. इनफॅक्ट कोणाची प्रोग्रेस झाली की मला खूप त्रास व्हायचा, म्हणजे मला आवडायचंच नाही. पण आता जेव्हापासून तुझ्याशी फ्रेंडशिप झाली आहे ना, आणि मी तुझी थॉट प्रोसेस पाहिली आहे ना, तर मला ॲक्च्युली कोणाची प्रोग्रेस झाली ना की चांगलं वाटतं. म्हणजे गॅरी आणि माया नाही इन्क्लुडेड आहे याच्यात. म्हणजे मला गॅरी पण नाही आवडत, मला माया पण नाही आवडत, त्यांचं जाऊ दे. पण बाकी कोणाची प्रोग्रेस झाल्यावर बरं वाटणं कसली कमाल फिलिंग आहे नाही. खूप पॉझिटिव्ह आहे. असाच विचार करत जा, याचा नेहमी फायदा होईल तुला. पण तू आज गॅरीला सगळं ऐकत होतीस ना, तेव्हा मला आपल्या दोघींची लाईफ जर्नी आठवली. माहितीये आपण किती टाइम वेस्ट केलाय यार या माणसाच्या मागे. लवकरात लवकर ही सगळी वर्ष भरून काढली पाहिजेत. शन्या, काय बोलतेस तू? का ग, सिरियसलीच बोलते. हो बरोबर आहे, तू सिरियसली बोलतेस, पण हे असं बोलणं तुला शोभत नाही. म्हणजे बोरिंग बोलतेय का? नाही ग, असं अजिबात नाही. म्हणजे लगेच बोर करते असं नाहीये. तर तूच म्हणालीस ना म्हणून बोलले असं. हो पण मी कौतुक करत होते तुझं. बरं ठीक आहे, आता असंच बोलत बसायचंय का आपण? बाहेर जायला हवं, सगळेजण वाट पाहत आहेत. चल. हो पण इथनं बाहेर गेल्यावर कुठे जायचं? कुठे जायचं म्हणजे काय? घरी जायचं. असं काय करते मी? सगळ्यांसमोर गॅरीच्या तोंडावर म्हटलं ना मी तुझ्यासोबत येणार नाही. ते तू रागारागात बोललीस की नाही? हा, ते काय मनात नाही ठेवायचं, जायचं घरी. आणि घर सोडायचा विचार अजिबात करायचा नाही. घर सोडायचं असेल ना तर ते सोडतील. हा बरंच होईल, त्या मायासोबत जाऊन राहिला. जाऊ दे, काय करायचं ते करू दे. मायालाही कळेल हे नेमके कसे आहेत ते. हो ठीक आहे ना. मम्माचा फोन आहे. हा मम्मा. शनू बेबी कुठे आहेस तू? का ग, काय झालं? गॅरी घरी आला होता, सॉलिड तमाशा करून गेला. मला म्हणाला आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडायचं. ओ नो, मग काय झालं? मी अशी थोडीच ऐकतेय. मी त्याला म्हटलं हे माझ्या शनू बेबीचं पण घर आहे, तुम्ही आम्हाला हात लावूनच दाखवा. कोणाला बोलवायचंय त्यांना बोलवा. ग्रेट ग्रेट असतो मम्मा. तू कुठे आहेस? तू लवकर घरी ये, मला पण बघायचंय गॅरी आपल्याला कसा घराबाहेर काढतो ते. ओके बाय मम्मा. येस. गुरुनाथ, आता त्या दोघींना जे काही करायचंय ते करू दे. त्याचं टेन्शन तू नको घेऊस. आणि तू आजपासून इथेच राहणार आहेस, ओके? कायमचं. मला तुझं या बाबतीत काही ऐकायचं नाहीये. माया, मला तुझी काळजी कळतेय, पण मी इथे नाही राहू शकत. पण का राहू शकत नाहीस? तूच म्हणालास ना त्या शनायाची तुझ्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेलीये म्हणून. आणि त्या त्याची मम्मा त्याही तुझ्याशी नीट वागत नाहीयेत. मग का जायचंय तुला तिथे परत? गुरुनाथ प्लीज, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तुझ्या इथे राहण्याचा. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? माया, कधी कधी आत्ता काय प्रॉब्लेम आहे किंवा नाहीये यापेक्षा फ्युचर मध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतील याचा विचार करायला पाहिजे ना आपण. सी, मला एवढंच दिसतंय की आपण एकत्र काम करतो. तिथे सौमित्राच्या बाबांना म्हणजे बनहट्टी सरांना जर आपण एकत्र राहतो हे कळलं तर त्यांना काय वाटेल? तू या गोष्टीचं टेन्शन घेतोयस? गुरु, नको घेऊस या गोष्टीचं टेन्शन. मी सरांना खूप चांगलं ओळखते.
ॲज फार ॲज आय नो त्यांना या गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नसेल. म्हणजे ही इज व्हेरी प्रोफेशनल. ते प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी नाही मिक्स करत. सो जोपर्यंत आपण आपलं काम नीट करतोय आय डोंट थिंक त्यांना या गोष्टीचा काही प्रॉब्लेम असेल. माया, तरी सुद्धा मला या बाबतीत कुठली रिस्क नकोय. सी, या सगळ्या गोंधळामध्ये मला माझी पोझिशन जेवढी महत्वाची आहे त्यापेक्षा तू माझ्यासाठी जास्त महत्वाची आहेस माया. मला तुला नाही गमवायचंय. काय झालं? असं का बघतेस? एवढं प्रेम करतोस माझ्यावर? माया, मी तुला कदाचित शब्दांमध्ये नाही सांगू शकणार किती प्रेम करतो ते, पण एवढं नक्की सांगेन की सगळी दुनिया एकीकडे आणि तो एकीकडे. माया, मग ऐकत का नाहीयेस माझं? राहा ना, मी सांगते तर. आणि मी मी यशवंत सरांशी बोलेन. ओके माया, माझी खूप मनापासून इच्छा आहे. मी का नाही म्हणेन ना इथे राहायला, पण प्लीज मला समजून घे. कुठे जाणार आहेस? कुठे राहणार आहेस तू आता? आहे एक व्यक्ती जी मला घरात घेऊ शकेल. कोण? तो तुझा फ्रेंड केडी? नाही. मग अरे जांटी, हा बाई, हे का आलं? तू काऊन आली बरं ते? म्हणजे मी पण इथेच राहते. नाही कळलं मला. तू माझ्या मागे मागे काऊन लागली? वा, देवानीच पाठवलंय मला. का बरं? देवाधर्माला लागली का हो तू? लागली धंद. बोलते जरा जीप. मला एवढंच म्हणायचं होतं की मला देवानी पाठवलं तुमची हेल्प करायला. द्या ना माझ्या. ना काही बाई, काही हेल्प बिल्प करायची गरज नाही. माय मी जाईल. जाऊ दे, राहू दे, राहू दे. काय ऑरेंज आंटी, आधी मी वाईट वागायचं तेव्हा पण नाही 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 करायचा. आता मी बरं वागते तरी नाही 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 करते. द्या ना. नाही बाई, नाही 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 नाही. तू पलमे तोला पलमे माशा आहेस. तू आत्ता अशी वागते, नंतर कशी वागशील काही सांगता येत नाही. मा समजण्याच्या पलीकडे आहे बाई तू. तर घ्या तुम्ही, जाऊ दे. मी काय म्हणत होते, आज काय घडलं तुम्हाला माहितीये का? हे सगळं घडवत ह्या पलीकडे अजून काही घडलं आहे का? आज राधिकाचा सत्कार होता ना. माहित आहे मा. इकडे गॅरीचा पण सत्कार झाला. का? का आलं? इकडे गॅरी आला होता माझ्या आणि राधिकाच्या अगेन्स्ट बोलायला. सगळे त्याच्याच अगेन्स्ट बोलले आणि खूप तमाशा झाला. वा, हे का बाई नवीन? या अगोदरच पण असं काही घडलं होतं ना? हो, ऍक्च्युली तसंच काहीसं घडलं. तुम्ही बघालच ना टीव्हीवर आता. म्हणजे गॅरीने राधिका आणि सौमित्रच्या बाबतीत जे घरी केलं होतं ना, तेच राधिकाने गॅरीच्या बाबतीत ऑफिसमध्ये केलं. उलटू कुठून राहिली होती त्याला. एक मिनिट. जे का झालं आहे ते मला पहिल्यापासून सांगशील का? हा, पहिल्यापासून सांग. काका झालं का आलं सांग. पण इथे कुठे सांगू? आपण वर जाऊन बोलूया ना. हो चालेल, सांग सगळं. सॉरी. बर चल, तू सांग मला, सांग. गोष्टीचा शेवट करत असताना तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेतलं होतं आणि त्याला विदूषक म्हणून हिणवलं होतं. पण माझ्यासाठी खरा राजा सौमित्रच आहे. नवरा बायको म्हणजे नक्की काय असतं, संसार म्हणजे नक्की काय असतं हे मला सौमित्रामुळे कळलंय. माझी ओळख, माझ्या आवडीनिवडी, माझं काम, माझी प्रेमाची माणसं हे सगळं स्वीकारलं आणि त्यांच्यावरती माझ्या इतकंच प्रेम केलं हे करायला सुद्धा मोठं मन लागतं. आणि म्हणूनच माझ्या गोष्टीतला राजा हा सौमित्र आहे. सौमित्र, मी जेन्नीसाठी हळद दूध करते. तुला हवंय का? नाही, मला नको. बरं, मग दुसरं काही हवंय का? हो हवंय. काय? तू हवीस. सौमित्र, बस ना, बस ना. खरंच तू हवीस. थोड्या वेळ बस. आणि राधा, थँक्यू. कशाबद्दल? नवरा म्हणून मला मनापासून स्वीकारल्याबद्दल. सौमित्र, हे काय तुझं? परत काय सुरू केलंस तू? अगं तसं नाही. आज ऑफिसमध्ये जे काही घडलं त्याचा विचार करत होतो मी. आणि त्या गुरुला झापताना तू माझ्याबद्दल जे काही बोललीस ना, ते आठवून खरंच खूप बरं वाटलं. मी काय बोलले मला खरंच आठवत नाहीये, पण मी असं काही प्लॅन करून नव्हते बोलले. अर्थात ना, जेव्हा माणूस विचार करून बोलतो ना राधा, तेव्हा कधी कधी खोटं बोलण्याची शक्यता तरी असते. पण विचार न करता बोलतो तेव्हा बऱ्याचदा तो खरंच बोलत असतो. राधा, आपलं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत तू माझ्यावर खूप प्रेम केलंस, माझी काळजी घेतलीस, मला काय हवं नको सगळं बघितलंस. मला प्रत्येक वेळेला एकच प्रश्न पडत आलाय की तू खुश आहेस ना माझ्याबरोबर?
मित्र अगं ऐक तर, पुढे बोलू तर दे. पण आज तू जे काय माझ्याबद्दल बोललीस त्यानंतर पहिल्यांदा मला जाणवलं की तू खुश आहेस माझ्याबरोबर. माझी बायको माझ्याबरोबर खुश आहे आणि म्हणून मी पण खुश आहे. तू जर माझ्याबरोबर खुश असशील ना तर मग लोक मला काय विदूषक म्हणू देत नाही, तर राजा म्हणू देत नाही, तर भिकारी म्हणू देत, मला काहीही फरक पडत नाही. पण मला फरक पडतो ना. म्हणजे हे काय सारखं सांभाळून घ्यायचं, समजूतदारपणे वागायचं, कधीतरी रागवावं असं वाटलं तर रागवायचं, ओरडायचं, चिडायचं, तरच संसारात गोडी राहते. पण तेच तर तुला जमत नाही. हो का? हं, अच्छा, म्हणजे थोडक्यात मी तुला त्रास द्यावा अशी तुझी अपेक्षा आहे. दे की. ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने त्रास देणार. चालेल? देऊ ए, त्रास? सौमित्र, नाही देतो ना नाही त्रास? नको. देतो ना त्रास? का? मला का? जेनीसाठी दूध करायचं. हो, आता आठवलं. बाप्पा बाप्पा बाप्पा, हे एवढं आलं सारं घडलं का हो? तेच तर सांगते ना, राधिका एवढं सगळं बोलली ना त्याला, पण बरं झालं बोल. पोट्याचं का करावं काही कळत नाही बाई. राधिकाचं आता सगळं काही आलबेल चालू आहे, तर का बरं हा पोट्या सारखा हात धुवून ते पाठी लागलेलं काही कळत नाही बा. फक्त राधिकाचंच का, माझ्याही मागे लागलाय ना तो. सेकंड सून म्हणून मला जरा तरी सिंपती द्या ना. तू इथं मला सगळ्यात जास्त काळजी वाटून राहिली आहे. तिथला राग त्याने घरी येऊन त्यावर काढला तर? नाही, मम्मा समोर ड्रामाबाजी केली ना त्यांनी सगळी. पण मम्मानी पण त्याला सांगितलं की आम्ही हे घर सोडून कुठेच जाणार नाही, आम्ही नाही जाणार आहोत. एकदम बेस्ट निर्णय आहे बरं. अजिबात घर सोडू नकोस. बरोबर आहे. मग गुरुचं का करावं? त्या नाव जरी घेतलं ना मग कायला होते बाई. मग मी नावच घेत नाही म्हणून मला थकायलाच होत नाही. सुखी आहे बाई, सुखी. पण त्या सुख सगळ्यांच्या नशिबात नसते ना. नारेज आंटी, तुमच्याशी असं बोलून आणि तुम्हाला हेल्प करणं मला खूप छान वाटतं. तू तशी वाईट नाहीयेस ग, चांगली आहेस ग. पण ना तू कधी कधी अशी कधी कधी नाही, तू अशी खूपदा भैताडासारखी वागते का नाही, म्हणून मग मला तो राग येते. असं वागत जाऊ नको बरं. आता तू कशी चांगली वागायला लागली आहेस ना, बस तसंच वागायचं. हा, चांगलं वागायचं. या दोघींचंही मेतकूट जमलेलं दिसतंय. राधिकाचं एक वेळ समजू शकतो, पण आता आईनंही हिला माफ केलं म्हणजे कमालच आहे. गुरुनाथ सुभेदार, आता काही खरं नाही तुमचं. आत्तापासून तुम्हाला ओव्हर ऍक्टिंगची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. चल. अरे आय टोल्ड यू आय एम नॉट हॅव्हिंग दॅट. अरे ही घावी लागेल. चेंज करून घे ना, डॉक्टरला सांग. चेंज करून घे या रेसिपी आहे का? अरे पण विल यू आस्क, एकदा कॉल करून विचारशील का काय चाललंय तुमचं? बरं झालं तुम्ही आलात. ही हे बघा, ही औषध घेत नाहीये. जेनी, मॅम हे खूप कडू आहे, मी नाही घेऊ शकत. जेनी, तुला हे औषध घ्यायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर हे मस्तपैकी गरम गरम दूधही प्यायचंय. हा चल घे, वहिनीने सांगितलं. चला कमॉन. हे घ्या. हा, ही ना खरंच आता एकदम लहान मुलगी सारखी झाली. एखादी गोष्ट प्रत्येक वेळा हिला किंवा समजावून किंवा ओरडून नाही सांगितले ना, हिला काही कळतच नाही. घे चल. तू खाऊन बघ मग काही. हा, मी खाऊन बघू. पण अनुभवजी, तुम्ही एक गोष्ट पाहताय का? काय? जेनी आज एकदम फ्रेश दिसतीये. हो, हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. त्यासाठी बायकोकडे लक्ष असावं लागतं. अरे हो ठीक आहे, आता मी विसरणार. त्याच्या आधी सांग, व्हॉट्स सो स्पेशल? काही नाही मॅम, ते मी खूप स्ट्रेसमध्ये होते ना इतके दिवस. सगळंच मॅम वाईट होत होतं. तर मला असं वाटलं की बिकॉज मी इकडे आहे म्हणून सगळं वाईट होत आहे. जेनी, पण मॅम आज जे झालं ना ते एकदम बेस्ट झालं. म्हणजे तुमचा सत्कार झाला, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. पण गुरु सरांचा जो सत्कार झाला ना तो व्हायलाच पाहिजे होता. तुमचा चांगला चेहरा मीडिया समोर आला, पण गुरु सरांचा खरा चेहरा आहे ना तो मीडिया समोर आला ना, ते करेक्ट झालं मॅम. त्यामुळे ना मी गिल्ट फ्री झाले आता, म्हणून मी खुश आहे. गुड, तू खुश आहेस ना, हे जास्त महत्वाचं. बरोबर ना? हो, मी खुश आहे, बट थोडा प्रॉब्लेम पण आहे मॅम. आता काय प्रॉब्लेम आहे? मॅम, सौमित्र. त्याचं काय जेनी? तो किती लाड करतो तुझे, किती काळजी घेतो. काळजी घेतात ते, बट मॅम ते काळजीपोटी ते सगळं कुकिंग वगैरे करायला लागलेत ना,
मॅम त्याचं काय करायचं? म्हणजे ते एक्सपेरिमेंटच्या नावाखाली काहीही बनवतायत मॅम. प्रेमापोटी मी खाते बट पोट भरून नाही खातायत मॅम. वहिनी ही जे म्हणते ना तो प्रश्न खूप गंभीर आहे. हो हो म्हणजे त्याच्या कुकिंगचा आता मी पण धसका घेतलाय. हो बरोबर आहे तुमचं, पण मग मी काय करायचं? मलाही काही कळत नाहीये ना. असं त्याला सांगितलं तर त्याला वाईट वाटेल खूप, आणि मला ते नाही करायचंय. काय करता येईल? म्हणजे असं काहीतरी केलं पाहिजे की त्याला वाईटही नाही वाटणार आणि तो किचनकडे जाणारही नाही. हा पण नेमकं काय करायचं काय तो विचार करावा लागेल आपल्याला. हो हो आई, ए आई, तू आता काहून आला होतं? का पाय तुला? आज जो काही तमाशा तू केला आहेस तो कमी झाला का? आता पुन्हा काही तमाशा करायचा बाकी आहे? काहून आला तू इथं? मी इथे का आलो हा प्रश्न मी स्वतःलाच विचारलाय आई. म्हणजे खरंच इथे येण्याच्या आधी माझ्या मनामध्ये हाच प्रश्न होता की मी इथे का आलोय. यापूर्वी एवढं शेजारी राहत असूनही कधी तुझी काळजी करायला, तुझी विचारपूस करायला कधी डोरबेल वाजवली नाही. मग आजच इथे मी का आलो? ही सगळी नाटकं गिटकं तुझी झाली असतील तर जा बरं इथून. मला बरीच कामं पडलेली आहेत, आता जा इथून. आई 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 असं नाही, म्हणजे मला कळतच नाही काय बोलावं. आणि मग तुला काही कळेल ज्या वेळेला का बोलायचं तेव्हा इथे तू बोल नाही येऊन. अगं हो, पण तू ऐकून तर घे ना माझं. का बोल ना. आई मला फार रस्त्यावर आणलंय का? या राधिका आणि शनायानं मिळून मला फार रस्त्यावर आणलंय. सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलंय ग. म्हणजे कुठलीच नाती राहिली नाहीत आता. ना बायकोचं नातं, ना माझ्या जवळच्या मित्रांची नाती, सगळं हिरावून घेतलंय. माझ्या पोटच्या पोराचा मी बाप नाही, माझ्या बायकोचा मी नवरा नाही, डोक्यावर छप्पर नाही. फार होत्याचं नव्हतं झालंय, फार भिकारी केलंय मला. काय झालं आई? अशी का बघतेस तू? आई मान्य आहे मला, आपला मुलगा नालायक असला तरी त्याच्या बाबतीत असं काही घडू शकेल याच्यावर विश्वास नाही बसत आहे ना. पण आई विश्वास ठेव, हेच झालंय. या दोघींनी मिळून फार रस्त्यावर आणलंय मला, फार भिकारी बनलोय ग मी. आता अशा परिस्थितीमध्ये मी काय करू? तू सांग ना, काय करू मी? कामावर विचारत आहे का करू, कुठे जाऊ? नवीन मैत्रीण आहे ना तुझी माया, तिला विचार का करायचं ते. त्या घरी जाऊन राहा. वाई जे जगाला वाटतं तेच तुलाही वाटतं. तुझाही तसाच गैरसमज झालाय का? गैरसमज आई अगं आणि अचानक सगळा अंधार दूर होऊन तो चेहरा कुणाचा आहे मला कळलं. आई तो चेहरा तुझा होता. मला तुझा चेहरा समोर दिसताच असा अचानक धीर आला की माझी आई दिसतेय मला.
जगण्याची एक नवीन उमेद मिळाली आई मला. आई, इतकं सगळं गमावलेलं असताना आपल्या पोराला तू पदरात घेशील ना का? प्लीज त्याला राहायला एक हक्काचं चप्पर देशील का ग? त्याला इथे राहायला परवानगी देशील का ग आई?